25 प्रकृती आहेत मोहाच्या, चारित्र्य मोहाच्या. आणि दर्शन मोहाच्या 3 प्रकृती आहेत, मिथ्यात्व, सम्यक मिथ्यात्व आणि सम्यक प्रकृती. अशा मोहनी कर्माच्या एकूण 28 प्रकृती सांगितल्या जातात. लिहिता येते का नाही? घे ते घे, लिह तुझं तू हाताने, म्हणजे आम्हाला कळेल तुला लिहिता येते. तर इंग्लिश येते, मराठी येत नाही. इंग्लिशमध्ये लिहि. आता तुम्ही चॅटिंग करताना इंग्लिशमध्ये करत नाही का मराठीचं सगळं मला माहिती आहे. मराठीत थोडंच लिहायला पाहिजे. मिथ्यात्व इंग्लिशमध्ये तू पण म्हणजे त्याला स्पेलिंग लिहिता येते तसं. 25 मोहनीय कर्माच्या प्रकृती आहेत ना, चारित्र्य मोहनीयाच्या, आणि 3 दर्शन मोहनीयाच्या. अशा एकूण 28 प्रकृती की ज्यांचा उदय नियमानं या जीवाला दुःख देणाराच असतो. दुःख देणारा दुसरं काही नाही आहे हे सांगायचं. काल आपण बघितलं ज्ञानार्णवमधला किती नंबरचा श्लोक बघितला होता आपण? 858 नंबरच्या श्लोकात काय ती काय ते ज्ञानार्णव उगाच त्याला झटायचं, काय संबंध आहे का? ज्ञानार्णवमध्ये विजय काका श्लोक आला होता काल. जेवढी जेवढी आमची शरीराची आशा आणि धनाची आशा वाढत जाते तेवढं तेवढं काय होतं? मोहाची गाठ दृढ होत जाते असं सांगितलं. बरोबर आहे. यावत यावत शरीराशा धनाशा विसर्पती तावत तावत मनुष्याणां मोहग्रंथी दृढी भवेत असं म्हटलेलं. बरोबर आहे. जशी जशी शरीराची आणि धनाची आशा वाढत जाते तसा तसा मोह माणसांचा वाढत जातो. आणि जसा जसा मोह वाढतो तसं तसं दुःख वाढतं. म्हणजे दुःख वाढवण्याचा उपाय आम्ही करतोय, दुसरं कोणी दुःख देत नाही. मोह वाढवणार, परिग्रह वाढणार, मूर्छा वाढणार, इच्छा वाढणार, आशा त्या ठिकाणी वाढणार. तर डॉक्टर काय होईल? पहिल्यांदा आतमच होता, आता बाळी आली. मी आता मोह वाढला का कमी झाला? एकच दवाखाना होता, 2 झाले, 3 झाले. मोह वाढला का कमी झाला? आणि मोह वाढणं हे दुःखाचं कारण सांगते तो बाबा. बघा तुम्हाला विचार करा ना तर नका करू. कारण इथं वर्णी जे लिहिताना म्हणते दुनिया में केवल मोह का ही तो दुख है और कोई दुख हो तो बताओ. अज्ञानानं त्यालाच मोह म्हटले जे परामुळं मला दुःख होतंय, शरीर मला दुःख देतंय, संयोग मला दुःख देतात आहे ना. अशा ज्या काही गोष्टी आपण दुःखाच्या कारण मानतो आहोत त्या दुःख देणाऱ्या नसून दुःख देणारा कोण आहे? दुःख देणारा आमचा मोह आहे असं इथं सांगायचं. म्हणून इथं वर्णीजी म्हटले की दुनिया में केवल मोह का ही तो दुःख है. कशाचं दुःख आहे? आणि हे कोणी सांगते? सगळेजणच सांगते आणि सगळ्याला प्रत्यक्ष अनुभवायला येते, पण तरी सुद्धा मोह सोडायला तयार नाही. काय परमात्मा? बरोबर आहे का? ज्या मोहामुळं मला दुःख झालं त्या मोहाकडे लक्ष नाही.
तो मोह कमी करायला आम्ही तयार नाही. आणि आम्हाला दुःख तर सहन होत नाही. इष्टाचा वियोग झाला, सहन होते काय दुःख? आठवून आठवून पुन्हा पुन्हा तेच त्या ठिकाणी चिंतन, चिंता, आकुलता, व्याकुलता. मोहाने दिलं काय? पण चिंतन नाही करणार, विचार नाही करणार तर आम्हाला हे कळणार नाही. कळणार नाही. तुम्ही किती ऐकला तरी कळणार नाही. चिंतन करावं लागेल, तत्वाचा विचार करा असं आचार्य सांगतेत. तत्वग्रंथांच्या अभ्यासाशिवाय धर्म समजत नाही म्हणते. तर वाचले तुम्ही सगळ्यांनी आज वाक्य. केव्हा विचार करायचा आपण? मनुष्य पर्याय गेल्यावर विचार करणार काय? परत विचार करायला संधी मिळेल काय? सकाळी 5 वाजल्यापासून उल्हासभाई लता भाभीला खवळत होता. आता का खवळत होता मला माहिती. मला रूम मध्ये ऐकू येतं त्याला माहिती नाही. केस त्याची काळ रंगवत असेल, ती नीट रंगवत नसलेल, काहीतरी झालं असेल बहुतेक. कोणती एखादी गोष्ट करताना कॉन्सन्ट्रेट करायचं आता असं सांगत होता. ती नीट लक्षच द्यायचं. केसच काळे करत असेल आणि ते जरा भाभी इकडे तिकडे करणार, त्यात काही शंका नाही. बरोबर आहे का? बोला काय सांगत होतो मी? विचारच करायचा नाही. काय करतं आपण, काय चाललंय आपलं. शरीराशा, धनाशा, मोह वाढतोय. आणि मोह वाढतोय म्हणून दुःख इथं लिहिलं नाही. आता वाचू का परत एकदा अजून? दुनिया में केवल मोह का ही तो दुख है, और कोई दुख हो तो बताओ. अशा 58 काढचाल, पण कुठलं पान आहे विचारलं, कुठं वाचताय, त्याच्याशिवाय कसं सापडलं तुम्हाला? ज्ञानार नवच आहे, पण 858 श्लोकाचा कुठल्या पॅराग्राफ मधली कितवी लाईन वाचतोय हे माहिती पाहिजे ना तुम्हाला. तर 438 पानावरची मी लाईन वाचतोय. 1 2 3 4 5 6 7 8 नंबरची लाईन. मोह, दुनिया में केवल मोह का ही तो दुख है. विजय काका बरोबर आहे का? मान्य आहे का आपल्याला? पण बरोबर आहे हे बरोबर आहे, पण मान्य आहे का? आणि मान्य असलं तर आपल्याला दुःख नष्ट करायचंय तर मोह कमी करायचे उपाय करायचे का मोह वाढवायचे उपाय करायचे? आणि मोह कशामुळे वाढतोय तर परिग्रहाच्या संचयामुळे वाढतोय. हेच पुन्हा पुन्हा ह्या परिग्रहाचं आहे ना ध्यानामध्ये बाधक आहे म्हणून आचार्य सांगायला लागलेत. परिग्रह वाढवत चाल जेवढा तेवढा मोह वाढेल, मोह वाढेल. म्हणून सांगतोय मोह वाढतोय, दुःख सहन होत नाही. दुःख तर सहन थोडं पण होईना, आणि मोह कमी करायला तयार नाही. आता कसं बरं करायचं? जसा मानसिक आजारी मनुष्य स्वतःला आजारी मानायला तयार नाही, बरोबर? गोळी घ्यायची विषय येत नाही, गोळी घ्यायला तयार होत नाही. अडचण ही तीच अडचण आहे. मोह दुःख देतोय काय? प्रफुल्ल दुःख देतं का नाही? कोण? मोह नाही. चिंता दुःख देतेत का नाही?
मग दुःख सहन होतंय का? गोळी घ्या म्हटलं तर घेणार का? गोळी खा. गोळी हे मला काय झालंय? हे प्रत्येकात हेच आहे, मला काय झालंय मी गोळी घ्यायला. तुम्हीच गोळ्या घ्या, सगळेजण मिळून मलाच गोळी खाऊ घाला तुम्ही आता. आणि तुम्हालाच काय कळत नाही. बरोबर आहे का सेजल? गोळी कोणाला खायची गरज आहे? मला का तुम्हाला? आणि मी म्हटलं तुम्हाला गोळी, तुम्हाला बरं नाही गोळी घ्या. तुम्ही काय म्हणता? तुम्हालाच बरं नाही, तुम्हीच गोळ्या घ्या. अडचण ही असते. मोह दिसतोय, स्पष्ट दिसतोय, मोहानं दुःख दिसतंय आहे ना. तुम्ही त्याच्यामध्ये रचपचलेला आहात, तुम्हाला त्याच्यामध्ये चालत नाही, बुद्धीत चालायला चान्स नाही, म्हणून तुम्ही सत्संगतीमध्ये येता. कोणीतरी सांगणारे सांगतात तुम्हाला किंवा हे असं तुम्हाला याच्यामुळं दुःख आहे, तर दुःख कमी करायचं तर काय कमी करा? इच्छा कमी करा रे, आशा कमी करा. शरीर आशा, धन आशा कमी केल्याशिवाय सुख लागणार नाही. सूरज बरं आहे का? तुझा भाऊ आला नाही परत आहे ना? काय नाही, एकदम केही आहे. धनाशा आणि मोहात तिथं स्लॅब टाकायचं ना आज, म्हणून गेला असेल तिथं सकाळ सकाळ गावाला झाला ना. म्हणजे धर्माचं काय काम होतं म्हणून गेला. धन आशा काहीतरी असेल, दुसरं काय? दुसरं कशासाठी गावाला जाते माणूस? मोह दुःख म्हटलं ना, दुनिया में काय म्हटले? केवल मोह का ही तो दुःख है. मिथ्यात्वाचा उदय आहे. म्हणजेच मिथ्यात्वाचा उदय म्हणजे काय? उलटी मान्यता. मी जीव आहे आणि तरी सुद्धा मी मला शरीर मानून माझा जन्म, माझं मरण, माझं दुःख, माझं सुख, माझं भूक, माझी तहान, माझं धन म्हणून नाही. मैं सुखी दुखी मैं रंग राव, मेरे धन गृह गोधन प्रभाव, मेरे सुततिय मैं सबल दीन, बेरूप सुभग मूरख प्रवीण. तन उपजत अपनी अय साहेब, तन उपजत अपनी उपज जान, तन नशत आपको नाशमान. काल वैराग्य दिवस होता साहेबांचा. शर्ट पसंत पडला नाही, दुसरा आणला. नियम काय घेतला तर काय नाही. काय घेतला का? संयम घ्यायचाय कधी? वैराग्य दिवस साजरा करायचा आहे तर संयम धारण करून त्याच्यामध्येच मनुष्य जन्माची सफलता आहे. एक मनुष्य जन्मच असा आहे ज्याच्यामध्ये संयम धारण केला जाऊ शकतो. चांगलं निर्वहन करता येतं. तिर्यंच्या गतीत घेतला जातो, पण निर्वहन करणं किती अवघड आहे. आणि अनेक तिर्यंच्या प्रतिमा धारण करतात, 5व्या गुणस्थानावरती सांगितल्यात, परंतु तिथं ते 5व्या गुणस्थानावरतीची जी प्रतिमा आज तुम्हाला पाळणं होत नाही. मनुष्य असून सुद्धा कोणाकोणाला प्रतिमा घ्यायची? हात वर करा. हात वर जाता जाता डोक्याला लागला. दरिद्रता किती आहे परिणामांची. बाबा आम्हाला घ्यायची असं म्हटलं काय द्यायला लागलं कोण प्रतिमा इथं तुम्हाला? हा, प्रतिमा द्यायला लागलं इथं कोण? पण हात सुद्धा वर करायचा आळस आहे का काय माहिती नाही. सुपुत्र कुठे गेले? का झोपले? पुण्याला? विजय काका प्रतिमा घ्यायची का? विचार करतोय. हा, विचार करतोय. विचार करताय. विचार करता करता जीवन संपून जाईल, परत मनुष्य पर्याय मिळणार नाही. विचार करायचे दिवस संपलेत, आता काम करायचे दिवस आले.
क्रिया अन्वित होणं गरजेचं आहे. नाहीतर विचार करत करत असे अनंत भाव गेले. काळ लब्धी पाहिजे. तुम्ही ज्या दिवशी पुरुषार्थ करताल त्याच दिवशी ती काल लब्धी असते. काल लब्धी वेगळी वाजवत येणार नाही. बँड मी आले आणि तुम्ही आता प्रतिमा घ्या. तुम्ही आत्ता पुरुषार्थ करा, आत्ताच काल लब्धी आहे. काल लब्धी कुछ वस्तू ही नाही असं टोडरमलजींनी तिथं म्हटलेलं मोक्षमार्ग प्रकाश. काल लब्धी काय आहे? अचेतन पदार्थ आहे, त्याचा काय संबंधच नाही. तुमचा ज्या समयात पुरुषार्थ त्याच समयात त्याला काल लब्धी म्हणायची. चला, चर्चा कशासाठी? मिथ्यात्व काय हे सांगतो ना. नेरे सुततीयमय सबल दीन. बघितलं ना, सात तत्वासंबंधीची विपरीत मान्यता प्रयोजनभूत तत्वासंबंधी विपरीत मान्यता. प्रयोजनभूत म्हणजे जे सुखाला देणारे दुःखाला नष्ट करणाऱ्या तत्वाला प्रयोजनभूत तत्व म्हणतात. आणि त्याच्या संबंधी माझी विपरीत मान्यता आहे. जीव अजीव आश्रव बंध संवरण जरा मोक्ष संबंध. विपरीत मान्यता नाही का माझी? जीवाला अजीव मानतोय, अजीवाला जीव मानतोय. आश्रव जे दुःखाचं कारण आहे त्याला सुखाचं कारण मानतोय. बंध जे दुःखरूप आहे त्याला मी सुखरूप मानून बसलो. त्याच्यामध्ये भेद केला. सोन्याची बेडी चांगली, लोखंडाची बेडी वाईट. शुभबंध चांगला, अशुभ बंध वाईट. जे संवर धर्म आहे, सुख देणार आहे, तो आम्हाला कष्टदायक वाटतो, दुःखदायक वाटतो. धर्म मला दुःखदायक वाटतो. काय बन, थोडी पोटाला भाजी जास्त झाली तर त्रास होतोय, काढून टाकतो. तसा धर्म आपण ताटातनं काढून टाकलाय म्हणजे जीवनात. कारण इतकं अजीर्ण व्हायला लागलं बाहेरचं सगळं. आता धर्माला जागा कुठं राहिलीच नाही ना. मग धर्माला शेवटी काढूनच टाकावं लागतं प्लेटमध्ये. तसं जीवनातून आपण धर्माला काढून टाकलेलं आहे. न आवडणारी वस्तू जशी ताटात आपण ठेवून टाकतो, बरोबर आहे का? खात नाही, पोट भरल्यावर खात नाही, ती ताटातच राहते. तसं आमच्या ताटात काय राहते बघा? जीवनरूपी जे आपलं ताट आपल्यासमोर वाढलेलं आहे त्याच्यामध्ये राहतं काय? काय ठेवलं जातं आपल्याकडून ताटामध्ये? काय? कारल्यासारखा कडू वाटतो धर्म. आणि तो वाटतो त्याचं कारण आचार्याने सांगितलंय, मोह. धर्म, नीती, सदाचार या गोष्टी विषासारख्या कटू भासित होतात. अधर्म, अनीती, विषयभोग रुचिकर प्रिय वाटतात. असं कशामुळं होतं? तर त्यांनी सांगितलं मोहामुळं असं होतं आहे. म्हणून असला मोह नको रे बाबा. ज्या मोहामुळं उलटच सगळं भासित होतंय, जे जसं आहे तसं भासित होच्याऐवजी उलटच वाटतंय. तुमच्या लक्षात येते का? मिथ्यात्वाचा उदय काय करतो? आणि मग तो उदय जर मला माझं स्वरूप जसं आहे तसं त्या ठिकाणी प्रतीतीला श्रद्धेत येऊ देत नसेल तर मग त्या मोहाला, त्या मिथ्यात्वाला मी तत्क्षणी नष्ट केलं पाहिजे. मला माझ्या वस्तूपासून जे लांब ठेवतंय अशा त्या वस्तूला, त्या मिथ्यात्वरूप परिणामाला, मोहरूप परिणामाला तत्क्षणी माझ्या सुखामध्ये बाधा आणणारे ते मोहाधिक मिथ्यात्वाधिक भाव, त्याला त्याच वेळेस नष्ट करायला सांगितलेले आहेत आचार्यांनी प्रवचनसारमध्ये. उत्पन्न होता क्षणी नष्ट करा म्हणून सांगितलेले. ज्या समयात मोह उत्पन्न होईल त्या समयात तो नष्ट करा. वाट बघू नका, आता राहू दे, नंतर बघू, नंतर बघू, नंतर बघू. विजय काका, काल लब्धीची वाट बघू नका, भिवू नका, संयम धारण करा असं शांतीसागर महाराजांनी सांगितलंय. तुम्ही त्यांचे शिष्य आहे आणि तुम्ही काल लब्धी जर का शांतीसागर महाराजांनी ऐकलं तर थोडंसं त्रास होईल शांतीसागर महाराजांना. माझा शिष्य अजून घाबरतोय संयम धारण करायला. सांगायचं काय? मिथ्यात्वानं काय, मिथ्यात्वाचा उदय काय काम करतो ही चर्चा झाली. दुःख देण्याचं काम करतो. आणि तरी सुद्धा दुःख दुःख
आता एक हॉस्पिटल होतं तर त्रास होता का नव्हता डॉक्टर? हा, नीट झोप होत नव्हती. आता 4 झाली तर काय होईल सांगा? काय होईल सांगा की? पण ह्याच्यावर विचार करताय का? बाबा समाधान आहे झाले सगळं. आपल्याला स्वतःच्या शरीराकडे लक्ष द्यायला पाहिजे, आपल्या घरातल्या मुलाबाळांकडे लक्ष द्यायला पाहिजे, आणि बरोबर धर्माकडे पण लक्ष ठेवलं पाहिजे. काय असेल सगळं समर्पण. आत्ता पैसे मिळवतो, आत्ता पैसे मिळवतो, आत्ताच वेळ आहे, परत कधी वेळ आहे आपल्याला? अरे मग धर्म कधी मिळवणार? आता पैसे मिळवण्याच्या नादामध्ये वेळ जर घालवला आपण, परत परत ती वेळ येणार आहे. म्हणून सगळं जग एकीकडं सोडा आणि धर्म एकीकडे आहे. बाकी कामं कुठलीही महत्वाची नाही आहे धर्माच्या पुढं बघितलं तर. म्हणजे त्याचं झिरो इम्पॉर्टन्स, त्याची व्हॅल्यू झिरो आहे. पण आम्ही त्या अज्ञानानं, विपरीत मिथ्यात्व आदी भावानं त्याची व्हॅल्युएशन इतकी वाढवली की धर्माची व्हॅल्युएशन डिव्हॅल्युएशन होत गेलं. जसं जसं तुम्ही शरीराला महत्त्व देणार, संयोगाला महत्त्व देणार, धनाला महत्त्व देणार, तेवढं तेवढं त्या ठिकाणी आपल्या जीवाचं महत्त्व कमी होत जाणार, धर्माचं महत्त्व कमी होत जातं, देवशास्त्र गुरुचं महत्त्व कमी होत जातं. काल आपण वाचलं, क्रोध कशाचा केवळ आधीन झाला, त्या क्रोधाला महत्त्व दिलं, त्या समोरच्या माणसाचं वाईट करण्यासाठी महत्त्व दिलं. तर देवगुरु धर्मामध्ये आले तरी सुद्धा ते म्हणतो तुम्ही बाजूला व्हा, आता तुमचं काम नाही. इतकं मला तो महत्व वाटतं. त्या कशाचं महत्व इतकं मला वाटलं. इजू का घ्यायला नाहीत काय? आले होते शास्त्र मंदिरात. कुठे गेले? गावाला गेल्या काय? शरण बरोबर सोलापूरला गेले असतील. हां, सोन्याची काळजी. सांगायचं काय? काय सांगू? कशाला आपण महत्व द्यायचं? दुकानात गिरायक आल्यानंतर दुकानातल्या गिरायकाला महत्व द्यायचं का येणाऱ्या पाहुण्याला महत्व द्यायचं? पाहुणे कोणाला महत्व द्या? समजा तुमच्या मुलाचं लग्न ठरलंय, तुमचा व्याही आलाय आणि गिरायक आहे, कोणाला महत्व द्यायचं? अजून पोरगी करायची, अजून फक्त ठरायचंय म्हणून आलेत आहे ना. गिरायक आहे, काय करतात? गिरायकाला महत्व सांगा ना. काय कोणाला महत्व देणार? व्याहीला महत्व का गिरायकाला महत्व? अडचणी टाकणारा प्रश्न आहे. तुम्हाला माहिती आहे कोणाला महत्व देणार? मुलाचं लग्न करायचंय हे नक्की आहे, कारण त्याला करायचंय म्हणून. नसतं करायचं तर तुम्हाला त्याला काही विचार नव्हता. कुणी येऊ दे जगातलं. मुलगा जर म्हटलं असता मला लग्नच नाही करायचं तर तुम्ही पण गौण झाला असता ना. आणि मुलगा करायचंय म्हणतोय, स्थळ आलं, आणि मग काय म्हणणार? थांबा जरा एवढं गिरायक करतो. ती म्हणणार ले आमच्या पोरीला चिकार डिमांड आहे, बघा तुम्ही गिरायकच बघा. काय गिरायक बघत राहा. महत्व द्यावं लागेल ना. ज्याच्या वेळेस ज्याला त्याला. मनुष्य पर्याय पंचम काळात जैन धर्म सगळ्या गोष्टी मिळाल्यानंतर महत्व समजावं लागेल का नाही? बंटी भाई, कशाला महत्व द्यायचंय? कशाला महत्व द्यायचं? नाही तर पर्याय अशीच निघून जाईल ही सही. येडं व्हायचं ना त्या धनाच्या मागं. तुला सांगतोय नीट. काय कळना तुला? शाळा कळना, धर्म कळना, कायच कळना त्या पैशाच्या मागं. जेवला की दुकानात, जेवला की दुकानात. काय पैसे जरा दिसतात काय त्या पैशात? तर एकदा विचार तर कर ना. काय असतं त्या पैशामध्ये? पैसे आले का होणार त्याने? बाबाचं भलं झाले का पप्पाचं भलं झाले पैशानं? विचार त्यांना. केवळ राबतेत गुरासारखं. काय नाही त्यांच्या जीवनात सार नाही. राबायचे फक्त सकाळपासून संध्याकाळपर्यंत. काय मिळालं मग? ते पैसे मिळाले, शेवटी सगळं सोडून जाणार आहे तिथंच. रुपड्या जाणार नाही बरोबर. हे आणि हे कसं तर म्हणजे असं सिनेमाचं थू असं केलं असतं म्हणजे जिंदगीवर. म्हणजे असं काय अर्थ आहे त्या जिंदगी?
म्हणून तर तिथं लिहिलं शास्त्रामध्ये, ते म्हणतात ना पंडितजी, काक बीट समगिनत हे सम्यक. या सगळ्या धन वैभवाला कावळ्याच्या विष्ठेप्रमाणे म्हणते. कावळ्याची विष्ठ चांगली लागते का? चांगली वाटते का? अंगावर पडल्यावर चांगली वाटत नाही. विष्ठा कळते का? घाण. आणि तसं त्याचं नाव दिलं. हे सगळं जितकं बाहेरचं वैभव ना, त्याला सम्यक दृष्टी जीव काक विष्ठेप्रमाणे, कावळ्याच्या विष्ठेप्रमाणे मानतात. आणि ती विष्ठाच मी साठवतो. कोण शाना म्हणेल? साठवण्यासाठी. आणि हे असं होतं काय? कशामुळे होतंय? हे आहे मिथ्यात्वाचं कार्य. तुमच्या लक्षात येईना अजून. मिथ्यात्व किती डेंजरस आहे, त्रास करणार आहे, दुःख देणार आहे. परमात्मा त्यांना उठवा, दोघं भाऊ झोपती ती मस्त पैकी. चांगलं चाललंय तुमचं, चालू द्या. भाऊ आहेत ती दोघं. नाही जमतंय दोघाला एकमेकाच्या शेजारी बसून. काही उपमा दिल्या तरी मला ते चांगलं, म्हणजे म्हटलं आपण मध्ये इथं पण वाचलं होतं नाही, तुम्हाला वाचून दाखवलं होतंच की धनाला काय म्हटलंय ते म्हटलं होतं का नाही? इथं पण सगळेच उपमा दिले. विष्ठेची आहे, भूता पिसाची आहे, सगळेच. मांसाची आहे, मांसाची आपण उपमा पाहिली नव्हती. मांस खाल्ल्याप्रमाणे ते धन त्या ठिकाणी मिळतं. तुला कळते का? संयम. किती रुपयाचं मांस खातो रोज? ज्ञानार्णवची 830 नंबरची. लगा एकदा रोज वाचत जा. वाचत तर जा निदान. स्वाध्याय पण करत नाही घरी, काय नाही. अवघड वाटतंय मला. भवितव्य अवघड आहे, बाकी काय नाही. चांगलं सगळं, मंद कशा आहे सगळं मिळालं, परंतु आपण जर धर्मध्यानामध्ये आपला उपयोग लावणार नाही तर त्या ठिकाणी आमच्या एवढा मूर्ख कोण नाही जगात, तुझ्या एवढा मूर्ख कोण नसेल. आपलं काम करायचं असतं. म्हणून आपण ते उदाहरण बघितलं होतं. एकदा तो एक मुलगा निघाला होता शाळेत, आणि योगाने एक तिथं मनुष्य, त्याचं गाडीचं टायर चाक पंक्चर झालेलं आणि नवीन होता त्या गावामध्ये बाहेरच्या. मग कोण काय आजूबाजूला दिसत नाही. ते मुलगा जाताना दिसला. मुलाला म्हटलं जर असं मला दुकान आहे कुठं सांगतो का? त्याची परीक्षा होती. मग त्यांनी सांगितलं असं इथं दुकान आहे टायरच्या पंक्चरचं. मग त्या मनुष्याने म्हटला मला जरा मदत करतो का? काय त्याची परीक्षा आहे, सगळं आहे. झालं, बरं मदत करतो का? तर बरं, मग मदत केली. सगळं असं करता करता त्याचं ती शाळा बुडली, परीक्षा बुडली, सगळं झालं. बरं, म्हणजे जाऊ दे. मग सगळं झाल्यानंतर त्या माणसाला मदत केल्यानंतर त्या माणसाने त्याला काय बक्षीस द्यायला पाहिजे का नको? ते माणूस काय म्हटला, तुझ्यासारखा मूर्ख मुलगा बघितला नाही म्हटलं. हा ना, तू तुझं काम काय करायचं होतं? दाखवायचं आणि पुढे जायचं ना. तुझ्या मला माझं काम, मी काम गाडी घेऊन जायला गेलो असतो, तिथनं बोलवून आणलं असतं, टायर बदलला असता, माझ्या कामाला गेलो असतो. तुझं काम होतं, आज महत्वाची परीक्षा होती, तर तू काय करायला पाहिजे होतं ना? दुसरी गोष्ट पण तुम्हाला सांगितली होती, आपलं काम करावं रे. आणि आपलं काम आहे धर्म, हे आपलं काम आहे. दुसऱ्याच्या कामामध्येच आपला वेळ घालवायचा आणि आपल्याला कौतुक वाटते. आता ती मला कौतुक करेल, मला बक्षीस देईल, आणि कौतुक करेल आणि मला बक्षीस देईल. काय बक्षीस मिळणार ही चर्चा इथे घेतलेली आहे. तुम्हाला काय 4 लोक 2 नाव ती नाव म्हणलं धन्यवाद, थँक्यू, 10 रुपये दिले, मग लय भारी झालं. अरे पण त्यामुळं झालेलं नुकसान जर बघितलं तर ते नुकसान त्या तुमच्या तेवढ्या प्रशंसेनं भरून निघणार आहे काय? ज्या प्रशंसेसाठी मी आज इतकं मरतोय, बस लोकांच्या मध्ये माझी प्रतिष्ठा ह्याच्यासाठी जाणार आहे का? माझी प्रतिष्ठा राहिली पाहिजे, बस. बरोबर आहे का विजय?
आम्हाला प्रतिष्ठा हवी आणि त्याच्यासाठी धनाच्या पाठीमागे लागलो. आणि कोणासमोर प्रतिष्ठा? जे मूर्ख लोक आहेत तेच प्रतिष्ठा त्याला म्हणजे त्याची थोडीशी स्तुती करतील. हे लोकांची शिडीची श्रीमंत आहे, एवढा असली गाडी आहे, एवढा असला बंगला आहे. बर, मग कुणी मूर्खाने स्तुती केलेली त्याच्यात काय लाभ आहे? शहाणे लोक म्हणतील मूर्ख आहे. शहाण्यांना विचारलं का तुम्ही? म्हणून म्हटलं मूर्खांचे सरदार. मूर्ख लोक तुम्हाला सरदार करणार, मग तुम्ही लय शहाणा झाला का? आणि आपल्याला वाटतंय बाबा मी सगळ्यांचा मुख्य आहे. घरात कोणाकोणाला मुख्य व्हायचे सांगा. सेजल तुला व्हायचंय काय? मूर्खांचा सरदार? आमचं काय, ज्याला ज्याला मुखिया व्हायचंय घरातला तो म्हणजे मूर्खांचा सरदार होणार. कारण कोण छान आहे? चार स्तुतीचे शब्द ऐकण्यासाठी आपल्याला किती म्हटलं ना, कष्ट किती म्हणाय का नाही? दुःख पर्वता एवढे आणि सुख आज वाटत नाही किती आहे तुम्हाला? किती कष्ट करावं लागते तर सुख किती मिळते. पण तेवढ्या छोट्याशा सुखासाठी, एक मधाच्या थेंबासाठी असं काम करणार तो खरखर म्हणजे त्याच्यासारखा येडा कुठला जगात नाही भेटणार. आणि त्याला बघायचं असलं तर सगळ्यांनी आरशे बघा, दिसल येडा. सगळ्यातल्या जगात सगळ्यात मोठा येडा कोण? डॉक्टर कोण? मी म्हणताना सुद्धा आवड जाते. मूर्खतेचं काम करायचं आणि परत मी मूर्ख आहे म्हणायला लाज वाटते. अडचण अशी. म्हणून चिंतन करावं का नाही. म्हणून दुसरी गोष्ट तुम्हाला ती सांगितली ते नाही की एक जोडपं निघालेलं, असं एक कुटुंब निघालेलं आहे जंगलातनं. आणि जंगलातनं निघाल्यानंतर त्यांना खूप तहान लागली. तहान लागल्यानंतर तिथं त्यांना रस्त्यात एक साधू भेटले. साधू भेटल्यानंतर त्याने आपलं सांगितलं की बाबा तिथं पाणी आहे. साधू तिथं नाही, जरा खाली जा, तिथं गेल्यावर एक आहे नदी, तिथं पाणी आहे. मग त्या सगळ्याला बसवलं तिथं आणि गेल्यानंतर काय झालं, परत पाणी घेऊन यायला लागलं तर रस्त्यात तहानलेली लोक भेटली 2-3 वेळा. आणि हे आपलं त्यांना पाणी देत राहिला. इकडं माणसं मरायला लागली त्याची. कष्ट करून 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 शेवटी पाणी आणस्तोपर्यंत काय झालं होतं. मग येऊन साधूला सांगतोय मी अशी पाणी नाही ना भेटले लोक आणि मी त्यांना पाणी दिलं. असे लोक भेटले आणि मी त्यांना पाणी दिलं. आलं का? साधू काय म्हटले, तुला मी काय केलं होतं? मी काय जाऊन पाणी आणून दिलं तुला? आणि तुला मार्ग दाखवला, ये जा तिथं नदी आहे, तिथं पाणी आहे. आणि तुझं काम ज्याचं त्याने करावं का नाही. हा, प्रत्येकाला पाणी पाजत बसायचं का विजय काका? आपण विजय काका दयाच्या नादात सगळ्याला पाणी पाजता पाजता आपलंच जीव जायचं. आपला जीव म्हणजे म्हणून म्हटलं आपले लोकच मारायचे. आपण दुसऱ्याला दाखवा ना मार्ग, हा मार्ग आहे सुखाचा. आणि तुम्ही त्यांना अगदी त्या मार्गाचं ते करून सगळं करून देस्तोपर्यंत. साधू त्याला शाना म्हटलं का? काम आपलं करावं संयम. पप्पा स्तुती करतील, चांगला संयम काम करतोय दुकानात. अरे ती तुझं कामाला लावतोय, तुला वाटते की ती माझी प्रशंसा आहे. मूर्ख आहेस तू. त्याच्या पप्पाने त्याला लावलं कामाला आणि त्याने तुला लावलंय कामाला. सगळेजण नुसतं कामावर ठेवते, कौतुक करते. संयम चांगला व्यवसाय करतो हा, एकदम चांगला. स्वयं एकदम चांगलं का दुकानदारी सांभाळतो. प्रत्येक जण आपल्या आपल्या मुलाचं कौतुक. का पाहुणे, ऋषी चांगलं काम करतो ना दुकानात. प्रत्येक जण आपल्या मुलाचं कौतुक. अनिशला जमते का दुकानदारी? पाहुणे 4 शब्द कौतुकाचे. पप्पा गेले गावाला, त्याने येऊन सांगितलं एवढे मी पैसे आज गिऱ्हाईक केले, बेस्ट बेस्ट झालं. अरे काय केलं काय तू?
आणि मी डॉक्टर झाली. म्हणजे केलं काय याच्यावर काय म्हणजे लक्षातच येत नाही. काय करतोय आपण? लोकांच्या कौतुकासाठी चाललं काय हे काम, म्हणून ह्याचं नाव आहे मोह म्हणून म्हटलं. मोहाने आपल्याला किती मोठं दुःख भोगावं लागतंय, त्याच्याकडे लक्ष द्या राव. लक्ष तर द्या, किती कष्ट करावं लागतंय बंटी. एवढा गडी सुद्धा दुकानातलं तुमच्या काम करत नाही. जेवढं तुम्ही काम करता एवढं गडी काम करतो का? नाही, मग कबूल पण करते बरं का. म्हणजे मग गडी बारा की तुमच्या मोलकरीण बरी आहे का नाही तुमची? बरी म्हणजे तब्येतीने नव्हे. तिला पाहिजे तर ती सुट्टी घेते, तसं काय तिचं टेन्शन घेत नाही की बाईंना लई काम पडेल म्हणून. बाई आम्ही येणार नाही 2-4 दिवस. अगं नाही, मला काम आहे. आता तिच्याकडे पैसे किती आहेत, ती अशी चिंता करत नाही की बाबा मग 4 दिवस नाही कामावर गेले तर मला पैसे मिळणार नाहीत. तिचं किती कमाई असते, पण चिंता आहे तिला सुट्टी घेताना किंवा. आणि तुम्हाला सुट्टी घेताना किती चिंता. नाही नाही, शास्त्र लवकर घ्या, लवकर घ्या, लवकर घ्या. परत आमचं दुकान तुमचं नाही तर लांबच काय सगळं. सहन होत नाही थोड्या थोड्या गोष्टी आपल्याला. म्हणून म्हटलं मोहाचा पगडा किती बसलाय. आणि म्हणून म्हटलंय तिथं आचार्य, जसं जसं ती धन मिळवला जातात ती आशावान वाढत जाईल, तसं तसं ते सांगते तिथं काय होतं, मोहाची गाठ वाढत जाते. ती भेटता येणार नाही, छेदता येणार नाही. परत तुम्हाला किती ताकद लावली तरी नाही. मग ती एकदा हवी झालं ना, मग तुम्हाला तुमच्या हातात राहत नाही. जर तुम्ही एक इंद्रियादी पर्यायामध्ये गेला ना, तर त्या मिथ्यात्वाला परत नष्ट करणं तुम्ही म्हटलं तरी विचारात सुद्धा येणार नाही. साहेब, अशा अवस्था त्या मोहाच्या निमित्तानं आम्हाला प्राप्त होणार. कोण? पप्पा पाहिजे का? कोण नाही, शास्त्राला आलाय का? बस ना, असं दारात कोणी ढकललं तर लागल तुला. इकडे बसलं तर बरं आहे. त्याला म्हणायचं आळशी. शास्त्राला आलाय चांगला आहे. आज शाळा बुडवली काय? सध्या बुडवतोय दिसते. बरं, चांगलं आहे. मला हे आवडलं. त्याचं तुम्हाला कधीच सांगा माहिती सांगतो. त्यांनी का बुडवतोय शाळेमध्ये आहे का? त्याला मला आता त्यांच्या घरी जेवायला आहे ना, त्याला जेवायला वाढायला आवडतंय. व्रतीला, त्यागीला, संयमीला आहे ना, म्हणून त्याने शाळा बुडवते. कळलं? आणि शाळेपेक्षा त्याला महत्व कशाचं वाटलं? आहार दान देण्याचं महत्व भासलं. आणि तुम्हाला कशाचं महत्व आहे? कसा असा पोरगा म्हटलं ना, असं लाखात एखादा तर सापडेल का? करोडोत म्हणा, अर्बोत म्हणा सापडायचा ना असा पोरगा. शाळा बुडवून, आज शाळा बुडवून. आज कोण शाळा बुडवत आहे का? आणि ते पण कोणत्या कारणानं? आहार दानासाठी. टाळ्या वाजवा त्याच्यासाठी सगळ्यांनी. काय रे प्रफुल्ल, टाळ्या का वाजवलं नाही? म्हणजे आज ही भावना मुलांमध्ये राहणं म्हणजे किती महत्वाचं आहे तुमच्या लक्षात येत नाही या गोष्टी. दान शासन वाचल्यानंतर एक एक गोष्ट वाचताना त्याच्यामध्ये इतकं सांगितलेले आहेत प्रत्येक दानाच्या बाबतीतल्या. सुखाची ही कारणं आहेत. दुनिया में केवल मोह का ही तो दुख है और कोई दुख हो तो बताओ. सब अकेले अकेले है. चिंतन ऐका, तेवढं संपले वेळ. सब अकेले अकेले है. विचार करायला पाहिजे का नको? सगळे एकटे एकटेच असतात. तुम्हाला वाटतंय की आपण अनेक जण आहे, सगळे जण आहे म्हणून. विजय काका एकटंच आहे का ना तुम्ही? मग तेच सांगते तिथं आचार्य, सब अकेले है. ह्याच्यावर विचार करा म्हणते.
मोहामुळं आपटतंय दुकान माझं आहे, पैसे माझे आहेत, घर मुलं बाळ माझे आहेत, सगळं माझं माझं आहे. अरे काय नाही, शरीर तुझं नाही असं सांगायचं इथं आहे. सब अकेले अकेले हैं, अपने अपने स्वरूप के धनी हैं, किसी का किसी पर से कोई संबंध नहीं है. प्रत्येक पदार्थ है जैसे वैसे ही वह, यह आत्मा भी है, सत है. सगळे सत आहेत आपल्या आपल्यामध्ये आणि सत आहेत. कोणाच्या ह्याच्यामुळे त्यांची सत्ता संपणार आणि असणार असं काय नाही आहे. तुम्ही आहात तर आहे मी आणि मी तुम्ही नाही तर मी नाही असं नसतं. तुम्ही जाऊन बघा, तुम्ही मरून बघा एकदा या संसारासाठी, सगळं चालणार, काय बंद पडत नाही. जैसे वैसे ही यह आत्मा भी सत है, जो चीज सत है उसका कभी विनाश नहीं होता, वह सदैव रक्षित है. कोई भी चीज अरक्षित नहीं है, चीज है सदा रहेगी चाहे किसी रूप रहे. अरक्षा तो हमारी यह है कि जो हम विकार भाव की ओर लगते हैं, विकल्प में बहते हैं, वह यह है हमारी अरक्षा. विचार करा, कशात आपली सुरक्षा आहे ती. रक्षक ज्याला तुम्ही मानले ते सगळे भक्षक आहेत रे. ज्याला ज्याच्याद्वारे तुम्ही समजताय की माझी रक्षा होणार आहे, बघा तुम्ही सोनं नाणं पैसा अडका साठवून तुम्हाला वाटतंय रक्षा होणार आहे. बघा काय होते मोह वाढून. सगळ्यात जास्त सुरक्षित कोण आहे? आपले महाराज. बरोबर होय म्हणते. काय म्हणताय, बरं आहे का? काय पित्त वाढली? शिल्पा आलं नाही काय? नाही ना, लग्नाला गेली ते मला म्हणताय. तुम्ही मात्र जाऊ नका राव बायकोबरोबर दुकानात. आता नातेवाईकाचं घरचंच लग्न आहे का नाही? हा, त्यांनी शाळा बुडवली, तुम्हाला दुकान बुडवत देत नाही. धन्यवाद. आता जाऊ नका दुकानात, मग एकच ते आता शाळेत जाणार आहे का तो आज परत? शाळेत नाही जाणार आता परत, कळलं का? आता अजिबात दुकानात जायचं नाही. इथं आलं म्हणून सांगितलंय ना, बोले सो बसे, बोलत जाऊ नका हो. है नहीं? जो चीज सत है उसका कभी विनाश नहीं होता, वह सदैव रक्षित है. कोई भी चीज अरक्षित नहीं चीज है, वह सदा रहेगी चाहे किसी रूप रहे. अरक्षा तो हमारी यह है कि जो हम विकार भाव की ओर लगते हैं, विकल्प में बहते हैं, यही हमारी रक्षा है. स्वरूप से तो हम मिटेंगे नहीं, हम दुख बनाते रहते हैं, आकुलित रहते हैं, यही हमारी रक्षा है. दुख दूर हो जाए, आकुलता नष्ट हो जाए, फिर हम स्वरक्षित ही हैं. स्वरूप से स्वरक्षित तो हम सदैव से है, कभी मेरा विनाश नहीं हो सकता. बस हम चाहते यही कि मुझे आकुलताएं न उत्पन्न हो, तो मोह भाव मिटे तो आकुलता दूर. चिंतन कर. ओम नमः.